नमस्कार. हिंदुस्थान पोस्टच्या विचार मंथन मी डॉक्टर उदय निरगुडकर या विशेष मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी हर्षद वैद्य आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. देशवासियांनी काटकसर करावी, देशवासियांनी बऱ्याच गोष्टी टाळाव्यात, देशवासियांनी पुढचं वर्षभर तरी किमान परदेश दौरे टाळावेत, अशा पद्धतीचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. या आवाहनावरची शाई वाळते ना वाळते तोच पंतप्रधान थेट 5 देशांच्या दौऱ्यावरती निघून गेले. त्यामुळे देश म्हणजे नॉर्वे, स्वीडन, इटली, नेदरलँड्स आणि युएई ह्या 5 देशांच्या दौऱ्यावरती पंतप्रधान गेले होते. मग या 5 देशांमध्ये पंतप्रधानांनी जाऊन साध्य काय केलं, त्या देशांमध्ये जाऊन आपल्या भारताच्या भविष्यासाठी त्यांनी कुठले कुठले करार केले, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता या सगळ्या परिस्थितीमध्ये असताना पंतप्रधानांनी हेच 5 देश का निवडले, या सगळ्या गोष्टींची चर्चा आपल्याला करायची आहे. आणि त्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत उदय निरगुडकर सर. सर, आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. मी प्रस्तावनेमध्ये 5 देशांची नावं घेतली: युएई, नॉर्वे, स्वीडन, नेदरलँड्स आणि इटली. हे 5 देशांच्या दौऱ्यावरती पंतप्रधान आता गेलेले आहेत. त्याच्याबद्दल बऱ्याच गोष्टी येतात समोर येतात त्या दौऱ्यांमधल्या. आपण एक एक देशाबद्दल चर्चा सुरू करू. परंतु मला तुम्हाला पहिलाच प्रश्न हा विचारायचा आहे की हेच 5 देश का, आणि याच 5 देशांचे दौरे आता पंतप्रधानांनी आत्ताच याच घडीला करण्याचं कारण काय? अगदी योग्य प्रश्न तुम्ही विचारलात, कारण या सगळ्याला पार्श्वभूमी ती साधारणतः इराण अमेरिका युद्धाला 75 दिवस पूर्ण झालेले आहेत. होर्मुझच्या समुद्रधुनीतून येणारा जो तेलाचा सप्लाय होता, क्रूड ऑइल आणि खाद्यतेल आणि त्याचबरोबर कुकिंग गॅस, या सगळ्याचा जो सप्लाय होता तो सप्लाय प्रश्नचिन्हांकित आजही आहे. त्याचे भाव विलक्षण आंतरराष्ट्रीय बाजारात वाढले गेलेले आहेत. त्यामुळे या देशावर एक आर्थिक अशा स्वरूपाचं संकट निर्माण होईल की काय अशी एक शंका आहे. संपूर्ण जगभर तेलाच्या किमती भडकलेल्या आहेत. भारतामध्ये त्या नियंत्रित ठेवण्याचा आपण आटोकाट प्रयत्न करतोय. अशा वेळेला आपण काही गोष्टी करण्याकरता म्हणून इकडे जाणं अत्यंत महत्वाचं होतं. सर्वात प्रथम आपण बघूया युनायटेड अरब एमिरेट्स. इकडे पंतप्रधान काही पहिल्यांदा गेलेले आहेत. त्यांचं तिथे अतिशय चांगलं स्वागत होतं. त्यांना तिथे विशेष मानाचं स्थान तिथल्या शेखच्या राजकुटुंबात देखील आहे आणि जनतेमध्ये देखील आहे. त्यांच्याकडे आपली जी खाद्यतेल आणि क्रूड तेलाची जी गरज आहे त्याच्या संदर्भात काही कोंडी फोडता येते का, याची पाहणी करण्याकरता म्हणून गेलेले आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या एक लक्षात आले की मला माहित नाही, पंतप्रधान मोदी यांचा दौरा चालू असताना तो संपायच्या आतच फुजियारापासून होर्मुझला वळसा घालून एक पाईपलाईन, तेलाची पाईपलाईन ठेवली जाते आहे आणि त्या पाईपलाईन मधून तेलाचा सप्लाय अखंडित होईल. जवळपास 60% ते 50-60% त्याचं काम आता पूर्ण झालेलं आहे. तो जो सप्लाय आहे तो सप्लाय पुढच्या काही 1, 1.5, 2, 3 वर्षात पूर्ण होईल आणि त्यातून सप्लाय मग होर्मुझच्या समुद्रधुनीचा कुठलाही आपल्याला त्रास होणार नाही. तर त्या संदर्भातलं देखील एक चर्चा म्हणा किंवा त्यातल्या विचारांचा आदान प्रदान हा एक हेतू होता. नेदरलँड हा टेक्नॉलॉजिकली अत्यंत ऍडव्हान्स देश आहे. तुम्हाला मी सांगतो, त्या नेदरलँडमध्ये आपण ज्या चिप्स बनवतो, सेमीकंडक्टर चिप्स आहेत ज्याच्यावर ऑटोमोबाईल इंडस्ट्री, सगळ्याच इंडस्ट्री अवलंबून आहेत, त्या चिप्स आपल्याकडे बनतात. परंतु त्या चिप बनवणारी जी कंपनी आहे ना, त्याचं मशीन मॅन्युफॅक्चरिंग करणारी जी कंपनी आहे ती नेदरलँडमध्ये आहे. आणि त्या नेदरलँडच्या कंपनीचा आपल्याला फायदा व्हावा याच्याकरता म्हणून आपण तिकडे गेलेलो होतो. याचं कारण ती जी स्पेस आहे त्या मशीन बनवण्याची, त्या स्पेसमध्ये आता चायना आहे. म्हणजे आपण फक्त चिप बनवणार नाही होत, आपण चिप बनवण्याचं जे मशीन आहे त्या मशीन मॅन्युफॅक्चरिंग मध्ये देखील सुद्धा आपण आता उतरणार आहोत. स्वीडन हे सगळ्यांना माहिती आहे डिफेन्समध्ये अत्यंत बलदंड असं राष्ट्र आहे. साब ही त्यांची कंपनी आहे. बिजॉन बोर्ग जर तुम्ही माहिती असेल तुम्हाला, टेनिसपटू 80च्या दशकातले, ते त्याचे अनेक वर्ष ब्रँड अँबॅसेडर होते. ती जी कंपनी आहे तिथे त्या कंपनी सारख्या ज्या डिफेन्स मध्ये काम करणाऱ्या कंपन्या आहेत त्यांच्या बरोबरच एक स्ट्रॅटेजिक करार आपल्याला काहीतरी आपल्या संरक्षणाच्या दृष्टीने, दिस इज पोस्ट पहलगाम ज्याला आपण म्हणू, आपण एक इनिशिएटिव्ह होता त्याच्याकरता जाणं अत्यंत गरजेचं होतं. आणि एक प्रकारे नाटो च्या जवळ जाण्याचा एक सिग्नलही संपूर्ण जगामध्ये देणं आवश्यक होतं. तोही आपण या निमित्ताने दिलेला आहे. नॉर्वे हा एक अतिशय संपन्न राष्ट्र आहे आणि टेक्नॉलॉजिकली व्हेरी ऍडव्हान्स्ड इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ग्रीन हायड्रोजन, पर्यावरण, AI याच्यामध्ये त्याची ताकद फार मोठी आहे. त्यामुळे एक त्याच्यामध्ये एक असाही मार्ग मी असा सांगू शकतो की होर्मुझ जर तुम्हाला बंद झालं असेल
तर नॉर्वेच्या इथला बर्फ आता वितळेल आणि मग नॉर्वेला वळसा घालून आपल्याला आपली ट्रेड रूट करता येते का? मग तसं झालं तर त्याच्या किमती काय, तो ट्रेड रूट काय, अशी एक चाचपणी करण्याचा आर्क्टिकच्या बाजूनी मी म्हणतोय. दॅट्स अ लॉंगर थॉट, इट मे नॉट बी देअर. एक माझ्या जिओ पॉलिटिकल अंडरस्टँडिंगला असं वाटलं की ते एक असू शकतं. इटली हा एक आयमॅक याच्याबरोबरच्या टायअप, स्ट्रॅटेजिक टायअप, डिफेन्स टायअप, आर्टिफिशियल इंटेलिजन्स टायअप या सगळ्या करता होतं. आता हे जे सगळे एमओयू झालेले आहेत त्यातनं काही उद्या लगेच आपल्याकडे व्यवसाय चालू होणार नाही आहेत, परंतु 3 ते 4 वर्षामध्ये आपल्याला याची सगळ्याची फळं याची पाहायला मिळतील. एक तर युद्धाची पार्श्वभूमी, त्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आपले पार्टनर मजबूत करणे, आपला एनर्जी सप्लाय अखंड ठेवणे, हे त्याच्यावर होतं. आणि या सगळ्यापेक्षा सुद्धा यातलं नॉर्वे आहे, स्वीडन आहे, इटली आहे, नेदरलँड आहे, हे सगळे सिक्युरिटी काउन्सिल युनायटेड नेशन्सच्या परमनंट सीट करता व्होटर आहेत. त्यामुळे त्यांच्याबरोबरचे आपले चांगले असलेले संबंध आपल्याला उद्या गरज पडली तर तिथे आपल्याला एक परमनंट सीट देण्याकरता प्रयत्न करू शकतात, आपल्या बाजूने होऊ शकतात. त्यामुळे त्यांच्याबरोबरचे संबंध दृढ ठेवण्याकरता म्हणून हा दौरा केला होता. हा दौरा म्हणजे काही व्हेनेझुएला किंवा बँकॉकला केलेला, ही 2 नावं मी अगदी हेतुपुरस्सरच घेतोय. बँकॉक आणि व्हेनेझुएलाला केलेला काही गुप्त दौरा नव्हता, तर ह्याच्यातली स्टेटेड उद्दिष्ट होती ती संपूर्ण जगाला माहिती आहेत. सर, आपण आता पुन्हा एक एक देशापासून सुरुवात करू. पहिलेच तुम्ही मगाशी उल्लेख केला तो युएई. हा युएई आपल्या भारताचा मित्रराष्ट्र आहे, आपण त्याचे चांगले संबंध आहेत. आता जेव्हा पंतप्रधान तिकडे गेले होते तेव्हा तिकडे शेख जे आहेत, शेख मोहम्मद बिन नायाज यांनी त्यांची गळाभेट सुद्धा घेतली, ती खूप चर्चेचा विषय सुद्धा ठरली. या युएईच्या बद्दलचा आत्ताच दौरा करण्याचं कारण काय? तुम्ही एक कारण सांगितलं, परंतु अजून माझ्या डिटेलमध्ये सांगा की आत्ताच त्यांनी दौऱ्याचं कारण काय? आता या युद्धजन्य परिस्थितीमध्येच त्यांनी युएईच्या दौऱ्याचं टायमिंग का साधलं? तुमचा प्रश्न अतिशय बरोबर आहे. तुम्हाला एक आठवत आहे का, गेल्या काही महिन्यांपूर्वी हेच शेख मोहम्मद बिन नायाज हे अवघ्या 2 तासाच्या व्हिजिट करता दिल्लीला येऊन गेले होते आणि मोदी साहेबांना भेटून गेले होते. असं 2 तासाच्या व्हिजिट करता कधी कोणी राष्ट्रप्रमुख आल्याचं तुम्हाला आठवत आहे का? म्हणजे ह्याच्या मागे कुछ ना कुछ तो खिचडी पक रही थी. आणि त्याच्यानंतरच एक प्रकारे आपल्याला गल्फचं युद्ध आणि हे सगळे इराण वॉर वगैरे सगळं आपल्याला पाहायला मिळालंय. मोदीजी पहिल्यांदा येतात का युएईला? तर अजिबात नाही. मोदीजी यापूर्वी अनेकदा गेलेले आहेत आणि काही वेळेला काही तासांकरता सुद्धा गेलेले आहेत. त्यांच्याकडे जाण्याचा सर्वात महत्वाचा जर आत्ताच्या काळात कुठला गरज असेल तर ती ऊर्जा क्षेत्र, म्हणजे फ्युएल याच्या संदर्भामध्ये काही जी कोंडी होती आपली, ती कोंडी फोडण्याकरता काही त्यांची मदत होऊ शकते का? त्या संदर्भात काही स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप होऊ शकते का? हे हे एक आहे. दुसरी गोष्ट, इराणनी सर्वात जास्त तिखट बॉम्ब हल्ले कोणावर केले असतील तर ते हल्ले हे युएई वर केलेले आहेत. त्यामुळे युएई मध्ये एकतर आपले अ, अ, जवळपास 25-30 लाख भारतीय आहेत आणि त्या भारतीयांनी युएई आजचं उभं करण्यामध्ये फार मोठी भूमिका बजावलेली आहे. आणि त्याच वेळेला युएईवर प्रचंड मोठे हल्ले देखील झाले आहेत. मग अशा वेळेला त्यांच्याकडे जाऊन एक संदेश देणं अत्यंत गरजेचं होतं संपूर्ण जगाला आणि युद्ध करणाऱ्या देशांना भारताचा कल नेमका काय आहे. आता दुसरी गोष्ट आहे की आपली जी कुकिंग गॅसची नीड आहे, एलपीजी आणि एलएनजी, त्याच्या संदर्भामध्ये तिथे काही आपल्याला टायअप करून काही करता येते का, हा एक विचार होता. आता तुम्ही जे टायमिंग म्हणालात तर ते टायमिंग अतिशय क्लिअर आणि स्पष्ट आहे, तुम्हाला मी सांगतो. भारतामध्ये पेट्रोल डिझेलच्या किमती 3 रुपयांनी वाढल्या आहेत, परंतु त्या युएई मध्ये आणि अमेरिकेमध्ये जवळपास 40 आणि 50% वाढलेत. जगात सर्वत्र आपल्यापेक्षा कित्येक पटीनं जास्त वाढलेले आहेत. 75 दिवस युद्धाला झाले आहेत. युद्ध केव्हा संपतंय हे इराण किंवा अमेरिका दोघंही सांगू शकत नाहीयेत. कच्च्या तेलाच्या जगातल्या किमती कायच्या काही वाढत चालली आहेत. $60-70 पर बॅरल ते आता 104-105 गेलेले आहेत. दुसरं, त्याचा सप्लाय जो आहे तो अनिश्चित आहे. आता जे आपले रिझर्व्ह होते ते साधारणतः 60-70 दिवसाचे होते. आता आपल्याकडचे रिझर्व्ह हे 19 ते 20 दिवसार आहेत. याचा अर्थ इथे आर्थिक आणीबाणी किंवा ऊर्जा आणीबाणी आली आहे का, असं ते चित्र काही माध्यमं प्रेझेंट करतायत. तसं अजिबात नाहीये. आपण जगाच्या मार्केटमधून ते विकत घेऊ शकतो, परंतु ते जे विकत घेऊ त्याची किंमत चढी असेल, त्यामुळे आपल्या इथल्या ऑइल कंपन्यांचा तोटा हा दिवसाला 1400-1500 कोटी आत्ता आहे, तो वाढत जाणार आहे. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला कुठेतरी हे जर महागडं तेल आपण असंच घेत राहिलो आणि आपल्याकडच्या किमती जर इतर देशांप्रमाणे वाढत राहिलो तर इकडे महागाईचा भस्मासूर निर्माण होईल. आणि तो महागाईचा जो भस्मासूर निर्माण होईल त्याची झळ आपल्या जनतेला पोहोचवू नये याच्याकरता एक प्रिएम्प्टिव्ह मेजर म्हणू किंवा आधीच जाऊन त्याच्यावर आपण केलं पाहिजे.
याचं कारण असं आहे की युनायटेड अरब एमिरेट्स इज द फिफ्थ लार्जेस्ट सप्लायर ऑफ द क्रूड ऑइल ऑफ. दुसरी गोष्ट, आत्ताच ओपेक कंट्री म्हणजे ज्या सगळ्या ऑइल बनवणाऱ्या देशांची जी एक संघटना आहे, त्याच्यातनं जाणीवपूर्वक युएई त्याच्यातून बाहेर पडलेलं आहे. आणि अलीकडे त्यांनी त्यांचं उत्पादन वाढवलं, आणि कितीनी उत्पादन वाढवलं असेल तर ते 5 बिलियन बॅरल्स पर डे. लक्षात ठेवा, 5 बिलियन बॅरल्स पर डे इज अ व्हेरी लार्ज प्रोडक्शन कॅपॅसिटी, आणि ती त्यांनी वाढवलेली आहे. आणि त्यांच्याकडे आपण ऑर्डर दिली आपल्या ऑइलची, जर समजा कधी कमी पडलं काय झालं तर ती साधारणतः 4 ते 5 दिवसात ते क्रूड ऑइल आपल्यापर्यंत समुद्र मार्गाने येऊ शकतं. आणि त्यात पुन्हा आपली इंडियन पॉप्युलेशन त्याच्या अनेक ठिकाणी काम करत असते. होर्मुजला वगळून एक पाईपलाईन ते बांधतायत फुजियाराहून. त्याच्या संदर्भामध्ये त्याच्यात जर आपल्याला काही सहभाग किंवा त्याच्यातनं काही बेनिफिट घेता येतोय का, हा एक भाग होता. त्यापेक्षा सुद्धा त्यांच्या स्टोरेज कॅपॅसिटीमध्ये आपण आपलं ऑइल ठेवायचं, ते त्यांनी वापरावं त्यांना पाहिजे असेल तेव्हा. परंतु जेव्हा आम्हाला पाहिजे असेल आमच्या इमर्जन्सीच्या वेळेला, त्यावेळेला ते इमर्जन्सीचं ऑइल आपण वापरायचं, आणि तो फर्स्ट राईट जो असेल तो आमचा असेल, तो इथे इथे करून ठेवा, अँड वी हॅव द फर्स्ट राईट टू यूज. अशा स्वरूपाचं जे एक अंडरस्टँडिंग आणि एमओयू त्यातून बाहेर येतोय, तो फार महत्वाचा आहे. याचं कारण आपली तेलावरची, परदेशातून आयात केलेल्या तेलावरची जी अवलंबित्व आहे, ते अवलंबित्व असं एका रात्रीत काही आपलं जाणार नाहीये. त्यामुळे आपल्याला गरज आहे ती एका स्थैर्यवान अशा पार्टनरची, आणि तो स्थैर्यवान पार्टनर जर कुठे असेल तर तो युनायटेड अरब एमिरेट्समध्ये होता. म्हणून मोदीजी अक्षरशः काही तासाकरता फक्त या तेलाच्या संकटावर, ऊर्जेच्या संकटावर मात करण्यासाठी आपले जुने संबंध काय म्हणू ज्याला आपण, त्याचा फायदा करत ते त्या देशात गेलेले होते. पुढच्या देशाकडे येऊ आपण, तो म्हणजे नॉर्वे. या नॉर्वेमध्ये जे काही आपण काय सामंजस्य करार किंवा एमओयू ज्याला आपण म्हणतो ते झाले, ते काय झाले याची चर्चा बाजूलाच राहिली, पण तिथे एक घटना घडली आणि त्याची चर्चा खूप जास्त झाली. तिथल्या ज्या कथित पत्रकार आहेत हेलेनी यांनी पंतप्रधान दोन्ही राष्ट्रप्रमुख जेव्हा पत्रकार परिषद घेत होते, संयुक्त पत्रकार परिषद, त्यामुळे त्यांनी मोदींना काहीतरी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, पण मोदी तिथून निघून गेले. त्याच्यामधनं भारतातलं काय आपण माध्यम स्वातंत्र्य असेल, काय आपण व्यक्ती स्वातंत्र्य असेल, काय आपण एक्सप्रेस काय आपण फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन असेल, या सगळ्या गोष्टींचे प्रश्न उभे राहायला लागले. भारत हा विश्वासार्ह आहे का, असेही प्रश्न उभे राहायला लागले. आपलं याच्याबद्दलचं आकलन काय आणि आम्हाला याच्याबद्दलचं विश्लेषण सांगा. त्या महान, तुमचा शब्द मला खूप आवडला, कथित पत्रकार. खरोखरच कथित हा शब्दच त्यांच्यासाठी योग्य आहे. त्याच्या उत्तरावर येण्या अगोदर मी एक गोष्ट सांगतो की यापूर्वी इंदिरा गांधी पंतप्रधान असताना मला वाटतं 83 साली पहिल्यांदा तिकडे गेले होते, आणि त्याच्यानंतर तिकडे जर पंतप्रधान म्हणून कोण गेलं असेल तर ते नरेंद्र मोदी आहे. जवळपास 43 वर्षाची गॅप पडलेली आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की दहशतवादाच्या विरोधात जी आपण लॉबी उभी करतोय, कारण नॉर्वेला, ऑस्लोला 15 वर्षापूर्वी तसा दहशतवादी हल्ला झाला होता, त्यातून ते पोळलेले आहेत. त्यामुळे दहशतवादाच्या बरोबर लढण्याकरता म्हणून विशेषतः पहलगामच्या नंतर आपण जे आंतरराष्ट्रीय दबाव गट तयार करतोय त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला मदत करावी असं आहे. याच वेळेला मोदींना ऑर्डर ऑफ मेरिट हा एक नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान देण्यात आला, आणि अशा प्रकारे त्यांच्या एकूण आंतरराष्ट्रीय अवॉर्डची संख्या साधारणतः 31 का 32 झाली, पण दॅट्स इमटेरियल ॲट दिस पॉइंट ऑफ टाइम नाव. सर्वात महत्वाचं तिकडे नॉर्डिक समिट झाली, आणि त्या नॉर्डिक समिटमध्ये इंडिया, नॉर्वे, डेन्मार्क, आयर्लंड, स्वीडन असे सर्व देश एकत्र आले, आणि त्यांनी पर्यावरण, पार्टनरशिप, डिफेन्स, ग्रीन एनर्जी, अशा टेक्नॉलॉजी, अशा सगळ्या गोष्टींना एकत्रितपणे पार्टनरशिप करण्याकरता काय काय करता येईल असे एव्हेन्यूज, असे सगळी क्षितिज धुंडाळली, आणि त्यातून काही टायअप झाले. पण याची चर्चा झालीच नाही, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे. चर्चा कशाची झाली तर तिथले राष्ट्रप्रमुख आणि मोदीजी यांची एक जॉईंट प्रेस कॉन्फरन्स झाली, आणि त्याच्यात त्यांनी या सगळ्याची माहिती दिली, या दौऱ्याचं फलित काय, अमुक तमुक काय, हेतू काय वगैरे. आणि त्याच्यानंतर अचानक तिथे एक कथित पत्रकार उठली, आणि तिने मोदींना 3 प्रश्न विचारले. एक म्हणजे तुमच्यावर आम्ही भरोसा का ठेवायचा, भारतावर भरोसा का ठेवायचा. प्रश्न लक्षात घ्या, भारतावर, मोदींवर नाहीये, भारतावर भरोसा का ठेवायचा, तुमच्याकडे मानवाधिकाराचं उल्लंघन होतं, अशा प्रकारचे प्रश्न तिने विचारले. खरं तर या अशा जॉईंट प्रेस कॉन्फरन्स नंतर कधीही राष्ट्रप्रमुख हे सर्वसाधारणपणे अशी प्रेस कॉन्फरन्स घेत नसतात आणि त्याची उत्तरं देत नसतात. तसं असेल तर तशी सूचना आधी दिलेली असते, पत्रकारांनी आपले प्रश्न पाठवायचे असतात, आणि एक एक नंबर घेऊन किंवा नावं घेऊन सांगितल्यानंतर त्यांनी ते प्रश्न विचारायचे असतात. असा आंतरराष्ट्रीय प्रघात आहे. मीही अनेकदा अशा प्रकारच्या प्रेस कॉन्फरन्स अटेंड केल्या आहेत. मुद्दा तो नाही आहे.
त्या बाईंनी मध्येच तो प्रश्न विचारला आणि नुसता विचारला नाही तर लगेच त्याचं शूटिंग करून एक्स म्हणजे ज्याला आपण ट्विटर म्हणतो, फेसबुक म्हणतो, या सगळ्या माध्यमांवर त्यांनी ते व्हायरल केलं. अर्थात बातमीच्या भुकेला असलेला प्रेस आणि त्याहीपेक्षा मोदींच्या विरोधानं द्वेषानं आंधळा झालेला इकडचा विरोधी पक्ष, या दोघांनी एकत्र येऊन जणू काही मानवाधिकारांचं उल्लंघन हे फक्त आपल्याकडेच होतं या जगामध्ये, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण भरोशाचे नाही असं समजून मोदींवर टीकेची जोड उठवली. त्यांचा प्रश्न जो होता तो मोदीपेक्षा भारत भरोशाचा आहे का हा होता. म्हणजे एक प्रकारे तुम्ही भारताच्या कॅपॅबिलिटीचा, भारताच्या संस्कृतीचा, भारताच्या सभ्यतेचा, भारताच्या 5,000 वर्षाच्या परंपरांचा तुम्ही अपमान केलेला आहे. परंतु त्याच्या निषेधाचा सोडून मोदींना कोणीतरी पेचात पकडतंय किंवा मोदींना काहीतरी कोणीतरी अटॅक करतंय अशी समजूत करून घेऊन त्याच्यावरची टीका जोरात सुरू झालेली होती. एक लक्षात घ्या, मोदींनी काय आंतरराष्ट्रीय मीडिया समोर जाऊन प्रेसची उत्तरं दिलेली नाहीत का? तर अजिबात नाही, त्यांनी दिलेली आहेत. मी तुम्हाला तारखा देतो. जून 2023 अमेरिकेमध्ये जाऊन त्यांनी उत्तर दिलेली आहेत. फेब्रुवारी 2025 अमेरिकेत जाऊन इंटरनॅशनल मीडिया समोर त्यांना विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तर दिलेली आहेत. आता मग प्रश्न काय निघाला की प्रेस फ्रीडमचा प्रश्न निघाला की नॉर्वे ह्याच्यात 1 नंबरवर आहे आणि भारत याच्यामध्ये 150 157 वगैरे आहे, आणि त्यातून मग आपल्याकडे कशी प्रेसची गळचेपी होते आणि मग ते मोदी मीडिया हे सगळं सुरू झालं. मला कळतच नाही. शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या दरबारामध्ये एक प्रश्न विचारला होता, हमसे आगे कौन खडा है. तसं मला आज प्रश्न विचारायचा आहे, हमारे ऊपर वो प्रेस फ्रीडम में कौन है. तर ज्या देशांमध्ये हुकुमशाही आहे, ज्या देशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर युद्ध सुरू आहेत आता, तिकडे प्रेस फ्रीडम आमच्यापेक्षा जास्त आहे. बरं, हे जे बनवणारी जी कंपनी आहे, जी संघटना आहे, त्या संघटनेची क्रेडिबिलिटी काय स्वतःची, त्यांचं ऑफिस काय, त्यांची स्टँडिंग काय, याच्याविषयी काहीही आपल्याकडे येत नाही. एका कोपऱ्यात कुठेतरी बसलेली एक संघटना आज याला उद्या त्याला असं करून, म्हणजे एकदा वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स मध्ये, आत्ता परवा वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स मध्ये, हर्षद तुम्हाला आश्चर्य वाटेल, आमच्यावरती कोण असावं, युक्रेन. म्हणजे जिथे युद्ध चालू आहे तो देश आमच्यापेक्षा हॅप्पी आहे असं म्हणायचंय. आणि मग भारताचा नंबर मागच्या वर्षी होता त्याच्यापेक्षा खाली जातोय. हा सगळा एक अजेंडा सेटिंगचा भाग होता. तिचा जो प्रश्न आहे ना, तो प्रश्नच भारतावर भरोसा ठेवता येईल का, हाच अजेंडा सेटिंग होता. कारण भारतावर भरोसा ठेवता येईल का असं विचारणारी ही बाई म्हणजेच एक प्रकारे मानसिक रुग्ण असल्याचा माझा दावा आहे. याचं कारण तिची मनस्थिती ठीक नव्हती. नंतर जेव्हा आमचे तिथले राजदूत त्यांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये आदरांनी तिला बोललेलं होतं, तिला प्रश्न विचारायची संधी दिली, पुन्हा तिने तोच प्रश्न विचारला. त्याच्या उत्तरादाखल जेव्हा आमच्या राजदूत साहेबांनी उत्तर द्यायला सुरुवात केली तेव्हा वारंवार त्यांना मध्ये ती थांबवत होती. मग तेवढी त्यांना जाणीव करून द्यायला लागली की इट इज माय प्रेस कॉन्फरन्स, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देतोय, पण तुम्हाला पाहिजे तसं मी देणार नाहीये. तुम्हाला जी हेडलाईन करायची आहे तसं उत्तर मी देणार नाहीये. आणि मग भारताची सगळी क्षमता, भारताची मनुष्यबळ, त्यांची बुद्धिमत्ता, इथल्या 5,000 वर्षांच्या परंपरा, इथलं वसुदैव कुटुंबकम, आम्ही कोविडच्या काळामध्ये कशी लोकांना मदत केली, इथली लोकसंख्येचं शिक्षित असणं, इथली डेमोक्रेसी, इथली सॉव्हर्जिनिटी, इथलं सरकार, आणि त्याहीपेक्षा सुद्धा एक काय म्हणू आपण ज्याला साऊथ एशियामध्ये आमचा पूर्ण असलेला दबदबा, G20 मध्ये आम्ही बजावलेली भूमिका, जेव्हा संपूर्ण जग डिवाइड होत होतं, आम्ही संपूर्ण जगाला एकत्र कसं आणलं, हे सगळं त्यांनी सांगितलं. परंतु आपल्याकडे ह्याची चर्चा जास्त की मोदी तिच्या प्रेस प्रश्नापासून पळून गेले, परंतु तिने भारताच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण करून भारताचा अपमान केला, हे कोणाला मात्र काही जाणवलं नाही. कोणाला ते वाक्य आठवलं नाही की बात है की हस्ती मिट्टी नाही हमारी. 5,000 वर्षात शेकडो आक्रमकांनी, शक आले, हुण आले, अरब आले, मंगोल आले, पण आम्ही सगळ्यांना पुरून उरलो. बात है की हस्ती मिट्टी नाही हमारी, याच्याबद्दल कोणी करत नाहीये. आणि हे प्रश्न कोण विचारतंय? नॉर्वेने नॉर्वेच्या एका थुकरट पत्रकारांनी आमचा भरोसा काढावा, याच्यापेक्षा दुसरं अजेंडा नॅरेटिव्ह सेटिंग करायचं दुसरं काय उदाहरण आहे? हेच ते ग्रेटा थनबर्ग करत होती. ग्रेटा थनबर्ग सारखी 20 वर्षाच्या आतली पोर आणि इथल्या शेतकऱ्यांवर अन्याय होतो याचा शोध तिला लागला होता. आठवा ते सगळं. हा सगळा आंतरराष्ट्रीय मीडियाचा भाग आहे. दरवेळेला, दर काही वर्षांनी, दर काही महिन्यांनी तुम्ही एक एक पुढे काढत जाता. कधी सोनम वांगचुक काढता, त्याच्या आधी अरविंद केजरीवाल काढता, त्याच्या आधी ग्रेटा थनबर्ग काढता, आता ही हेलेनी का
मेलेनी कोण आहे ती पुढे तुम्ही काढलेली आहे, याचा काहीही परिणाम भारतीय राजकारणावर आणि भारतीय मनावर होणार नाही. तर तुम्ही इतकं सविस्तर उत्तर जे दिलं तर त्यातनं तुम्ही तिची पूर्ण पोलखोल करण्याचाच प्रयत्न केला. परंतु ह्याच्यामध्ये मला तुम्हाला 2 उपप्रश्न विचारावेसे वाटतात, की जर हे खरंच असं होतं, तर तेव्हाच पंतप्रधानांनी तिला उत्तर देऊन तिला गप्प करता आलं असतं. मग पंतप्रधानांनी उत्तर का दिलं नाही? हा एक प्रश्न. आणि दुसरं म्हणजे भारतातल्या लोकांना ह्या गोष्टी माहिती आहेत, की ती कशा पद्धतीने कुठल्या हेतूने प्रश्न विचारत होती. तरी सुद्धा मोदींवरती राळ उठवण्याचे प्रयत्न झाले. ह्याच्याबद्दलचं आपलं मत काय? मोदी साहेबांनी प्रश्नाची उत्तर दिली आहे, बिकॉज इट वॉज नॉट इन द स्केड्यूल. ती प्रेस कॉन्फरन्स नव्हती, ते प्रेस ब्रीफिंग होतं, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर प्रेस कॉन्फरन्स नव्हती, ती आमचे राजदूत साहेब घेणार होते आणि त्या राजदूत साहेबांनी नंतर ती प्रेस कॉन्फरन्स घेतली. आणि आमच्या इथल्या लोकांना व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर आणि सोशल मीडियावर जास्त विश्वास आहे. आपल्याकडे झुरळ नावाची पार्टी निघते आणि त्याला 50 लाख लोक जॉईन होतात. याच्यातच कुठेतरी भारतामध्ये जेनजी सारखी मुवमेंट, नेपाळ सारखी तयार व्हावी, याच्याकरता निवडणुकीच्या मार्गाने जे जिंकू शकत नाहीत ते रस्त्यावर येऊन हे प्रश्न सोडवण्याकरता जनतेला चिथावतायत. ज्याच्यातूनच 26 जानेवारीला किसान आंदोलनाची परिणती ही कशात झाली होती, तर ती खलिस्तानच्या झेंडा, आमच्या भारताचा तिरंगा जिथे 26 जानेवारीला फडकवला गेला तिथेच आली होती. आणि या सगळ्याचं उत्तर आम्हाला द्यायची गरज आता निर्माण झालेली आहे असं मला वाटतं. सर, हे झालं नॉर्वेबद्दलचं. आपण याच्यावरती बरंच आपण डिस्कशन केलं. दुसरा त्याचा पुढचा देश आहे स्वीडन. या स्वीडनमध्ये जाऊन पंतप्रधानांनी काय साध्य केलं? स्वीडनमध्ये आता भेट देण्याचं टायमिंगच्या बद्दल आम्हाला महत्व समजावून सांगा. मला असं वाटतं स्वीडनचा जो आपला आता आंतरराष्ट्रीय बाजारात आपली जी ट्रेड आहे तो साधारणतः $7.75 बिलियन इतका मोठा आहे. आणि फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट त्यांच्याकडून आपल्याकडे खूप चांगल्या साधारणतः $3 बिलियन याच्या इतक्या येत आहेत. त्यांची ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, ग्रीन हायड्रोजन आहे, याच्यामधली जी टायप होती ती जवळपास आपण 17 का 18 अग्रीमेंट्स आपण त्यांच्याबरोबर केलेले आहेत. AI ड्रिव्हन वॉर हा जर एक विषय आपण घेतला तर याच्यामध्ये आता स्वीडन हा खूपच पुढारलेला देश आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे त्या देशामध्ये गॉटेनबर्गला उतरत असताना कित्येक मैल आधी त्यांच्या 4 फायटर जेट विमानांनी मोदींना एस्कॉर्ट केलं. हा एक अतिशय काय म्हणू ज्याला आपण आम्हाला सुखावणारा क्षण होता. आमच्या एका राष्ट्रप्रमुखाला असं वेलकम दिलं जात आहे. त्यामुळे स्वीडन व्हिजिट वॉज एक्स्ट्रीमली युजफुल विथ दिस 17 टायअप्स. आता येऊया या संपूर्ण दौऱ्यातल्या सर्वात दिलखेचक आणि लक्षवेधी अशा दौऱ्याकडे, तो म्हणजे इटलीचा दौरा. या इटलीच्या दौऱ्यामध्ये पंतप्रधानांनी करार काय केले? इथे नॉर्वे सारखंच इथे करार काय केले हा विषय बाजूलाच, पण त्यांच्या जे पंतप्रधान आहेत त्यांच्या मेलोनी यांची जी भेट घेतली, त्यांचे फोटोज जे व्हायरल झाले, पंतप्रधानांनी त्यांना जे मेलोडी चॉकलेट हे जे गिफ्ट दिलं, या सगळ्याची प्रचंड चर्चा झाली. आणि याच्यावरती टीकेची झोड सुद्धा उठली. अपेक्षेप्रमाणे राहुल गांधींनी त्यांना काय शब्द वापरले, शिल्की शब्द वापरले, हे उच्चारण्याची आता मला गरज वाटत नाही, बिकॉज ते असंसदीय आहे. परंतु या सगळ्या प्रश्न हे सगळ्या गोष्टी सुरू झाल्या, याच्याबद्दल आपलं मत काय? इटलीमध्ये जाऊन पंतप्रधानांनी साध्य काय केलं, या टायमिंग बद्दल आम्हाला सांगा. मला असं वाटतं की एक 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 बरं झालं की एक साधी टॉफीची प्लास्टिकच्या आवरणात, ज्याचा पॅकिंग सुद्धा काही फार ग्रेट आकर्षक नाहीये, अशी टॉफी मेलडी नावाची त्यांनी दिली. आणि मोदी हे जे असं छोटस काही करतात ना, त्याच्यामुळे त्यांना इतका बेनिफिट मिळतो तुम्हाला मी सांगतो. यापूर्वी मोदींनी झालमुडी खाल्लेली होती आणि त्याच्यामुळे निवडणूक फिरली. पण आपल्याला तुम्हाला पाहिलं असेल की झालमुडी की मिरची दीदी को ज्यादा लगी थी. तसंच इकडे मेलोडी जी आहे ना, ती टॉफी स्वीटर तिकडे लागली, म्हणजे कुठे इटलीमध्ये. बरं, मोदींनी ती दिली, ते मोदींनी नाही ट्विट केलं, ते केलं जॉर्जिया मेलोनी यांनी. आणि त्यांनी ती टॉफी किती चांगली आहे आणि त्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले. त्याच्यामुळे ती टॉफी इथे काही लोकांना मिरचीसारखी तिखट लागली. आता यांना काय सांगायचं की या छोट्या छोट्या गोष्टीतून तुम्ही भारताबद्दलचं एक स्टेटमेंट करत असता. एक छोटस प्रोडक्ट आहे भारताचं. बरं, ती कंपनी नशीब अडाणींची नव्हती. ती जर चुकून माकून दुर्गान्वये अडाणींची असती तर या देशात आगडो मुसळला असता. तुम्हाला मी सांगतो की बघा हे अडाणींचे हसतात. हा मूर्खपणाचा कळस आहे. हे एक लोकल प्रोडक्टचं इंटरनॅशनल ब्रँडिंग आहे आणि ते पंतप्रधानांनी अतिशय उत्तम केलं. एखादी गोष्ट कशी कम्युनिकेट करावी ना, याचा वस्तुपाठ जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही तो मोदींच्या देहबोलीकडे, मोदींच्या छोट्या छोट्या वक्तव्यांकडे, मोदींच्या छोट्या छोट्या गिफ्टकडे तुम्ही पाहिलं पाहिजे. मागे त्यांनी असंच एक गिफ्ट ओबामांना दिलं होतं, त्याची आपल्याकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. म्हणजे ज्याचं कौतुक आता टॉफीचं कौतुक मेलोनी करते, त्याच्यावर टीका कोण करतंय? तर राहुल गांधी खिल्ली उडवतायत. मला याच्यावर एकच म्हणायचं आहे की राहुल गांधी पण अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी करत असतात.
ते जॅकेटवर जानवं घालतात, ते एक काय घमेला घेऊन डिझायनर शूज घालून एखाद्या शेतकऱ्याचं करत असतात, जीवन जगायचा दाखवायचा प्रयत्न करतात, 1 दिवसाकरता 1 तासाकरता, किंवा त्याच्या घरी जाऊन ते पत्रावळीवर जेवताना आम्हाला दिसतात किंवा समोसे खाताना दिसतात. परंतु त्याची 1-2 तासापेक्षा जास्त चर्चा होत नाही, दखलही घेत नाही. मोदींच्या ₹10 झालमुडीची तुम्हाला दखल घ्यावी लागते आणि ₹100 टॉफीची दखल घ्यावी लागते. याच्यातच या सगळ्यांचं सार आहे असं मला वाटतं. सर, आज आपण या 5 देशांचा दौरा पंतप्रधान करतायत. पंतप्रधान आलेच सुद्धा त्याच्यावरती, त्यांच्या बैठका सुद्धा, काम सुद्धा सुरू झालं. परंतु या 5 देशांच्या दौऱ्यामध्ये बऱ्याच गोष्टी झाल्या आणि बऱ्याच गोष्टींमुळे भारताचं भविष्य सुकर करण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे, हे नक्की. पंतप्रधानांनी कुठल्या कुठल्या गोष्टी केल्या आणि कुठल्या कुठल्या महत्वाचे स्टेप्स पंतप्रधानांनी या दौऱ्यामध्ये घेतल्या, तुम्ही मला समजावून सांगितल्यात. आणि या 5 देशांच्या दौऱ्याचं महत्व सुद्धा तुम्ही आम्हाला समजावून सांगितलं. याबद्दल हिंदुस्थान पोस्ट तर्फे मनःपूर्वक आभार. धन्यवाद. तर आजच्या भागामध्ये आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो 5 देशांचा जो नुकताच दौरा केला आहे, या दौऱ्याचं महत्व समजावून घेतलं. प्रत्येक देशावाईच आपण त्याची चर्चा केली, सखोल चर्चा केली आणि त्याचं महत्व येणाऱ्या भारताचं भविष्य कसं सुकर होणार आहे, यासाठी त्याचे किती महत्व आहे याच्याबद्दल आपण चर्चा केली. आणि या चर्चेतनं आपण हे महत्व लोकांपर्यंत समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यातले कथित मुद्दे बाजूला जाऊ देत, त्याच्यातले सगळे बाजूला जाऊन ते सत्य काय हे तुमच्यासमोर सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला. हाच आमच्या मुलाखतीमागचा प्रयत्न होता. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असंच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करा विसरू नका. धन्यवाद.